चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। शुभम वरघट याने बांधकाम मंजुरीसाठी 2,30,000ची मागणी केली होती। मध्यस्थामार्फत उर्वरित रक्कम स्वीकारताना एसीबीने सापळा रचत कारवाई केली, त्यामुळे मनपात खळबळ उडाली आहे। पुणे शहरात बेकायदेशीर मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर विरोधात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। दिवसभरात 384 सायलेन्सर जप्त करत 148 वाहनं ताब्यात घेण्यात आली आहे। तसेच 3.25 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असून मोठ्या आवाजात वाहन चालवणाऱ्यांना पोलिसांनी लगाम लावला। अंधारी वडवली रिंग रोड सध्या स्टंटबाज आणि रेसिंग करणाऱ्यांचा अड्डा बनल्याचं चित्र समोर आलंय। भरधाव कारच्या धडकेत 50 वर्षीय व्यावसायिक गंभीर जखमी झालाय। नव्याने तयार झालेला रस्ता अपघातांचा हॉटस्पॉट ठरला असून पोलिसांच्या गस्तीअभावी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अकोला शहरात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी कोलमडली आहे। फुले नाट्यगृहाजवळ स्थापन केलेल्या हॉकर झोनमध्ये स्थलांतरित झालेल्या बहुतांश विक्रेते पुन्हा गांधी रोडवर पसरलेत। दिवाळीनंतरही अतिक्रमण न हटवल्यानं वाहतूक कोंडी वाढली असून मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न नागरिक उपस्थित करतात। वैजापूर तालुक्यातील करंजगाव इथल्या एका शेतकरी आणि व्यावसायिकाने कांद्याच्या पिकात चक्क अफूची शेती पिकवली आहे, परंतु बियांसाठी लावलेल्या कांद्याला बोंड येण्याआधीच अफूची बोंड आली आणि बिंग फुटलं। आरोपींकडून 27 लाखांची 180 झाडं जप्त करण्यात आली आहेत। मुलुंड इथली मेट्रो पिल्लर दुर्घटना ताजी असतानाच आता घाटकोपरच्या RCT मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीनं ॲक्शन घेण्यासंबंधी पत्र पाठवण्यात आलंय। एका नागरिकाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथे संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। 5 मार्चला संत तुकाराम महाराज बीज निमित्त सोहळ्याची सुरुवात होणार असून देशभरातून 5 ते 7 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। मुख्य उत्सव 9 मार्चपासून होणार असून प्रशासन सज्ज झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवांनी आयुष विभागाची नियोजन बैठक घेतली। 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या मेळाव्याचं उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे। आयुर्वेदासह विविध आयुष पद्धतींचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। लातूर शहराजवळील खंडापूर शिवारात संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्यासह 7 संतांच्या पवित्र पादुकांचं आगमन झालंय। यानिमित्त 21 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत अनेक संतांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा आगळा-वेगळा आठवडे बाजार भरवण्यात आला। व्यवहार ज्ञान आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाला मुंबई पोलीस आयुक्त तथा IPS अधिकारी प्रवीण कुमार पडवळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांना शिस्त, प्रामाणिकपणा आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केलं। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 18 केंद्रांवर 2076 विद्यार्थी प्रविष्ट झालेत, तर 5वीसाठी 1327 विद्यार्थी 11 केंद्रांवर, तर 8वीसाठी 749 विद्यार्थी 7 केंद्रांवर परीक्षा देत आहेत। शिक्षण विभागाने आवश्यक नियोजन केल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिली आहे। सांगलीमध्ये राज्य उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पार पडते। 33,000 विद्यार्थी परीक्षा देत असून जिल्ह्यातील 209 केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा पार पडते। 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पार पडते। सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आणले।
यामध्ये 7,89,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत। यातील अट्टल चोरटा तसेच सोने खरेदी करणारा सोनार यांना अटक करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कुळेवाडी इथे पायल रणदिवे या विवाहितेने कथितरित्या आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। आत्महत्येपूर्वी तिने हातावर सुसाईड नोट लिहिल्याची माहिती आहे। माहेरच्या तक्रारीनंतर नवरा आणि सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे। या घटनेनं परिसरात खळबळ माजली। वाशिममध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारूसह तब्बल 7,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। शेलू बाजार कारंजा मार्गावरील शेवती शिवारात कारसह घरातून 1,026 बॉटल जप्त करण्यात आल्या। तर या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे। अमरावतीमध्ये 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरं फोडून चोरी केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे अमरावतीच्या रेवसा आणि नवसारी परिसरामध्ये रजनी मंगल कार्यालयाजवळ देवी पॅलेस या अपार्टमेंटमध्ये केवळ 15 मिनिटात 3 फ्लॅट फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। तर राज्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत असल्याचंही ते म्हणाले। पुण्यातील काँग्रेस भाजप राड्यावरून त्यांनी ही टीका केली आहे। मवियाच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण आलंय। तर विसंवादामुळे राष्ट्रवादीचे नेते आले नसल्याचं स्पष्टीकरण भास्कर जाधवांनी दिलंय। विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनावर वडेट्टीवारांनी सरकारला सवाल विचारत बहिष्काराचा निर्णय घेतलाय। विरोधकांकडून झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी धाड टाकल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय। अजित पवार यांच्या निधनापूर्वीच शाळांना अल्पसंख्याक मान्यता दिल्याचं स्पष्टीकरण अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांनी दिलंय। तर प्रमाणपत्र उशिरानं अपलोड केल्याचा दावाही त्यांनी केला। सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून महायुतीत तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाचा जिल्हाध्यक्ष होणार याकडे लक्ष लागलंय। तर राष्ट्रवादी शिवसेना सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहे। यावर भाजपचाच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार असल्याचा दावा करत मंत्री जयकुमार गोरेंनी अन्य पर्याय अवलंबण्याचा इशारा राष्ट्रवादी शिवसेनेला दिलाय। राजकारणात काही वाद समजदारीने मिटत असतात अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दादा भुसे आणि संजय राऊत अब्रू रुखसारीच्या प्रकरणावर दिली आहे। तर तसेच विरोधी पक्षनेता होण्यासाठी 10% सदस्य संख्या आवश्यक असते। मात्र सध्याच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे ते संख्याबळ नसल्यानं विरोधी पक्षनेता होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सोलापूरच्या आयटी पार्कसाठी होटगी इथल्या 20 हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिलेत। तर मंत्री जयकुमार गोरेंकडून ही माहिती देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर इथं आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत महावितरण अधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक संपन्न झाली। तर यावेळी बैठकीत आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील शेतकरी सुद्धा एक सदस्यच आहे ही भावना मनात ठेवून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वीज संदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशा सूचना पाटील यांनी दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात आहेत। विश्रांतीसाठी एकनाथ शिंदे दरे गावात आहेत। तरी शिंदेंना भेटण्यासाठी नेते पदाधिकाऱ्यांची रीघ दरे गावात लागली आहे। रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेरून गावांवरून आलेल्या आणि ग्रामीण भागातील लोकांना भेटून समस्या सोडवताना दिसतात। पुणे बंगळूर महामार्गावरील कराडजवळ वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात। त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो।
मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा 200च्या पार गेलाय। मुंबई आणि उपनगरात प्रदूषण पुन्हा वाढलंय। वाढत्या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा वांद्रे इथं दिसून येतोय। हवेची पातळी इतकी धोकादायक झाली आहे की भर दुपारीही इमारती अंधुक दिसू लागल्यात। मुंबईत पुढील 2 दिवस तापमान 34 ते 35 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। कडक ऊन आणि गरम वाऱ्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागतोय। सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उन्हाचा चटका अधिक होता। म्हाडाच्या दुकानांकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे। म्हाडानं मुंबईतील 84 दुकानांचा लिलाव केलाय। यामध्ये केवळ 35 दुकानांची विक्री झाली आहे। बिंबिसार नगरमधील 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झाली नाहीये। 2 वेळा लिलाव करूनही विक्री न झाल्यास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर दुकानांची विक्री केली जाणार आहे। राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना प्रतिबंधात्मक, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय। तर राज्यातील ग्रामीण भागामध्ये 1 एप्रिल 2026 पासून हे अभियान राबवण्यात येणार आहे। तर ग्रामपंचायत हे या अभियानाचे मुख्य घटक असणार आहेत। वर्ध्याच्या हिंगणघाट आगाराला 4 नवीन बसेस मिळाल्यात। आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। वाढती महागाई, इंधन दरातील चढ उतार आणि वाढता आस्थापना खर्च यामुळे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे। या तुटीतून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाने तब्बल 11 वर्षांनंतर बस भाडेवाढीचा गांभीर्याने विचार सुरू केलाय। तर तसाच प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। चित्रपटाच्या चित्रीकरणातून पश्चिम रेल्वेला 1.72 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळालाय। प्रवासी आणि माल वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच आणखी उत्पन्न वाढीसाठी पश्चिम रेल्वे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे। तर पश्चिम रेल्वेने 2025 आणि 26 या वर्षात चित्रपट चित्रीकरणातून उत्पन्न मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल प्लाझा पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललंय। आगामी 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे। या निर्णयामुळे आता प्रवाशांना टोल भरण्यासाठी केवळ फास्टॅग किंवा UPI यांसारख्या डिजिटल पर्यायांचाच वापर करावा लागणार आहे। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी DG यात्रा उपक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं एक्स डिजिटल पद्धतीनं अधिकृत सहभाग नोंदवलाय। तर देशातील आणखी 5 विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आलाय। DG यात्रा प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो। या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होते। सातारा जिल्हा आणि कराड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन क्रीडा चर्चासत्राचं आयोजन केलं होतं। तर नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगरपालिकांनी 5% निधी ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। राज्याच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये 50,000 ते 1 लाख लोकसंख्या गटात पंढरपूर नगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळालाय। अंतर्गत पर्यावरण आणि वातावरणी बद्दल यांच्या विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानाचा पुरस्कार पंढरपूर नगरपालिकेत देण्यात आला आहे। हिरानंदानी उद्योग समूहाने अलिबाग जवळील नागाव इथे कोट्यावधींचा वॉटर स्पोर्ट्स आणि गृह प्रकल्पाची घोषणा केली आहे। डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ झाला। सुमारे 250 एकरांवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे रायगडच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन ते विजयदुर्ग या परिसरात रात्री समुद्रात स्फोटासारखे आवाज ऐकू आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र तटरक्षक दल आणि पोलिसांच्या तपासात हे आवाज खोल समुद्रातून जाणाऱ्या
डग बोटीवरून सिग्नल पिस्टल फायर केल्याने आल्याचं स्पष्ट झालं. तर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. मोहोळ इथे मध्यरात्री विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय. प्रशासनाकडून तो हटवण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. पुतळा हटवल्यास मोहोळ बंदचा इशारा देण्यात आला असून परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील नायगाव व्हीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 864 घरांचं वाटप रखडलंय. रहिवाशांना दिवाळीत घरं देण्याचं म्हाडांचं नियोजन होतं, मात्र भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दिवाळीचा मुहूर्त हुकलाय. आता घरं वाटप कधी केलं जाणार या प्रतीक्षेत रहिवाशी आहेत. राज्यात सर्वात कमी मालमत्ता कर असताना देखील नवी मुंबईतील 3,58,000 मालमत्ता धारकांमध्ये 1,72,000 मालमत्ता धारक वर्षांवर्ष मालमत्ता करच भरत नसल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या महासभेत दिली आहे. तर या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरला नाही तर आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नागपूरमध्ये विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हा मार्च काढण्यात आलाय. या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले. तातडीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने नागपुरात आज भव्य मोर्चा काढण्यात आलाय. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली इंदोर मैदानातून सुरुवात झालेल्या या मोर्चात देशभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चाला कडक पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हट्टा गावात 44 जणांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र हे गुन्हे खोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित AI इम्पॅक्ट परिषदेदरम्यान झालेल्या कथित प्रकाराच्या निषेधार्थ बीजेपी युवा मोर्चातर्फे नालासोपारा पूर्वेत आंदोलन करण्यात आले. तर आंदोलनादरम्यान राहुल गांधींच्या फोटोचे दहन करण्यात आले. दिल्लीतील जागतिक AI समिटमध्ये काँग्रेसकडून गोंधळ घातल्याच्या आरोपानंतर देशभर भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदिया इथल्या जयस्तंभ चौकात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त केला. तर लोणी भापकर इथे अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी ग्रामस्थांनी एकदिवसीय कडकडीत बंद पाळला. मृत्यूबाबतच्या दाव्यांची पारदर्शक चौकशी व्हावी, ब्लॅक बॉक्स आणि CCTV माहिती जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. हा अपघात की घातपात याची केंद्रस्तरीय चौकशी व्हावी असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगर इथे ION डिजिटल झोनमध्ये TCS भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सायंकाळी होणारी परीक्षा ऐनवेळी तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रावर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चा या संघटनेकडून मोर्चा काढला जाणार आहे. ओडिशामध्ये होणाऱ्या अधिवेशनाला तिथल्या सरकारनं परवानगी नाकारली आहे. या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जातोय. तर या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भिगवणमधील झालेले अपहरण प्रकरण घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या सोमवारी इंदापूर, दौंड आणि बारामती या 3 तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोकणातील हापूस आंबा बागायतदार यंदा मोठ्या संकटात सापडले. हवामानातील अचानक बदल आणि वाढलेल्या तापमानामुळे आंब्याचा मोहोर करपला असून
थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते। बागायतदारांनी औषध फवारणी केली असली तरी अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचं सांगितलं जातंय। समाधानकारक थंडी पडून सुद्धा मोहर करपल्याने यंदाचा हंगाम संकटात सापडलाय। गोंदियात यंदा आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भरघोस उत्पादनाची आशा निर्माण झाली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। हवामान अनुकूल राहिल्यास चांगली फळधारणा होईल असा अंदाज देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात भुईमूग उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। फुलोऱ्यावर असलेल्या पिकावर पानखाऊ या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं महागडी फवारणी करावी लागते। त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे सिंचनावर परिणाम होत असून उत्पादक घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ब्रेकनंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातल्या कोठुरे परिसरात दहशत माजवणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले। केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या रात्री अडकला होता। 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांवर हल्ला करून तो फरार झाला होता। बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल चंद्रपूर मार्गावर वाघाच्या दर्शनाने एकच खळबळ उडाली आहे। कैलास घाट हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला वाघ तब्बल अर्धा तास ऐटीत बसल्याने दुचाकीस्वारांवर भीतीचं वातावरण निर्माण झालं। अनेकांनी हा थरार मोबाईलमध्ये कैद केला। काही महिन्यांपूर्वी याच परिसरात हल्ल्याची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये पुन्हा धाकधूक वाढली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव या शिवारामध्ये लांडग्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या मृत्युमुखी पडल्यात तर ही घटना घडली आहे। तर 5 शेळ्या ह्या जखमी झाल्यात। शेत शिवारात शेळ्या चरत असताना अचानक लांडग्याने हल्ला केला। कल्याण डोंबिवलीत बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांनी करडी नजर ठेवत मध्यरात्री धडक कारवाई केली आहे। शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बारवर छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे। तर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 14 दलाल आणि वारंगणांवरील कारवाई करण्यात आली आहे। तर या अचानक धाडीमुळे परिसरात खळबळ माजली।